तर नमस्कार मित्रांनो, माहिती खूप दिवसापासून आपल्या चॅनलवर कुठला व्हिडिओ नाही आहे, कारण मी कुठे गेलोच नव्हतो. ऑफिसच्या कामामुळे, बाकीच्या दिवाळी वगैरे ह्या सगळ्या कारणांमुळे कुठं जायला आपल्याला जमलंच नाही. पण आता खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करतो आहे आणि आज आपण आलो आहे महाबळेश्वरला. तर महाबळेश्वरमध्ये जाताना आता पाचगणी इथून एक 10 किलोमीटर आहे. त्याच्या पहिले एक व्ह्यू पॉईंट आहे, ते पाहायला आलो आहे. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. तर हा जो व्ह्यू पॉईंट आहे हा मी तुम्हाला दाखवतो आता. तर मित्रांनो, व्ह्यू पॉईंट पाहण्यापूर्वी ही आहेत आपले ऑफिसचे सगळे कलिग्स आणि आम्ही सगळे मिळून ट्रिपला जातो आहे. तर व्ह्यू पॉईंटपर्यंत आपण कसं पोहोचलो आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या दाखवत आपण स्टेप बाय स्टेप ही ट्रिप या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. गँग बँग तुझी टोळी टसती, रोडची सुविधा दिसती, वाईल्ड गार्ड एंट्री असती, वाईल्ड गार्ड आले निघाले पिक्चर में. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो महाबळेश्वरला. खूप दिवसानंतर आपली ट्रिप जाते आणि खूप दिवसापासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ पण नाही आहे आणि त्यामुळे एवढ्या दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करतोय तर कुठला तरी चांगलाच अपलोड करावा. तर म्हटलं चला महाबळेश्वर. हे सगळे आपलेच मित्र आहेत आणि सकाळचे 7 वाजलेत आता आणि थंडी एवढे ना. ग्लव्स घातलेत, शूज आहेत, जॅकेट आहे, मधून हुडी आहे, तरी पण खूप जास्त थंडी वाजते. आणि वरून मी हेल्मेट घातलेलं आहे तरी पण थंडी वाजते. तर त्यावरून विचार करा. सकाळी 8:40 आम्ही येऊन पोचलो हायवेच्या एका हॉटेलवरती. श्रीनाथ हॉटेल नाव आहे आणि इथे वडापाव, मिसळपाव आणि बऱ्याच गोष्टी होत्या जे क्वालिटी एक नंबर होती. तर इथे आम्ही नाश्ता करून परत आम्ही निघालो आता महाबळेश्वरकडे. नाश्ता करून झाल्यानंतर थोडंसं समोर आल्यानंतर हा सुंदर असा घाट लागतो. शिरवळ घाट नाव आहे या घाटाचं आणि मस्त असा घाट आहे. हा घाटाचा पूर्ण व्ह्यू मी कॅप्चर केलेला आहे, तर तो तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. तर मित्रांनो, शिरवळ घाट क्रॉस केल्यानंतर थोडंसं समोर गेल्यानंतर वाई नावाचं गाव आपल्याला लागतं आणि वाई नावाचं गाव आपण क्रॉस केल्यानंतर आपल्याला अजून एक घाट लागतो. आय थिंक त्याला वाई घाटच बोलतात. हा एवढा छोटासा घाट आहे आणि हा 2 वे, म्हणजे तुम्ही इकडून पण जाणार आणि तिकडून पण येणार. तर विचार करा, रात्रीच्या टाईमला जेव्हा लोक 4 व्हीलरनं येत असतील आणि आपण 2 व्हीलरनं जातो, त्यांचा फोकस पूर्ण डोळ्यावरती पडतो. आणि हा घाट क्रॉस केल्यानंतर आपण येऊन पोहोचतो पंचगणी या गावामध्ये. तर हा घाट जेव्हा आपण क्रॉस करतो त्याच्या अगोदरच आपल्याला याच घाटामध्ये आपला व्ह्यू पॉईंट आहे. तर चला आपण आता आपला व्ह्यू पॉईंट पाहूया. आणि मेन म्हणजे ह्या व्ह्यू पॉईंटला यायला तुम्हाला काही चार्जेस नाही, फक्त बाईकचे जे तुम्ही बाईकवर जर आलात तर 20 रुपीज चार्जेस आहेत पार्किंगसाठी म्हणून, तेवढंच. बाकी काही एक्स्ट्रा चार्जेस इथं नाही आहेत या व्ह्यू पॉईंटसाठी. आणि तो ना असा व्ह्यू येतो. त्या साईडला पण आपण थोडंसं जाऊन बघूया. हे आमच्या गाड्या ऑलरेडी अजून 8 लोक आहेत जे 4 गाड्यावरती पुढे गेलेत आणि आम्ही थांबलो. आम्हाला हा पॉईंट दिसला, मग आम्ही विचारलं त्यांना, मग त्यांनी सांगितलं की इथं हा व्ह्यू पॉईंट आहे. तर या साईडनं जर आलो तर या साईडनं हा असा व्ह्यू येतो. ही जी दरी आहे ना, इथून खाली पडलं ना तर संपला विषय, डायरेक्ट खाली जाणार भावांनो. पण व्ह्यू काय होते, एक नंबर येतोय.
तर पाचगणी गावामध्ये आपण एक विला बुक केलेला होता, 5 BHK विला होता हा. आणि इथं आल्यानंतर सगळे स्विमिंग पूलमध्ये जायचं ट्राय करत होते, पण पाणी एवढं थंड होतं की कोणाची हिंमत नव्हती होत. जबरदस्ती उचलून आपटलेले स्विमिंग पूलमध्ये, त्यातला मी एक जण आहे. ठीक आहे, बट विला मस्त होता. आणि आज आपण इथं विलावरती एन्जॉय करून उद्या आपण जाणार आहोत मेप्रो गार्डन आणि जे आसपासचे प्लेसेस आहेत महाबळेश्वरचे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी वेट करा. जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि ही पाण्यामध्ये मस्ती चाललेली मित्रांची. चला थोडक्यात तुम्हाला विला फिरवतो. इथून राईट साईडला जे आहे गेटच्या तर स्विमिंग पूल आहे आणि 5 BHK विला आहे आपला. खाली 2 रूम आहेत, वरच्या फ्लोअरला 1 रूम आणि त्याच्या वरच्या फ्लोअरला 2, म्हणजे टोटल 5 BHK असा विला होता हा. जर मित्रांनो तुम्ही विला बुक करताय ना तर तिथं चहा आणि नाश्ता करण्याची चूक बिलकुल पण नका करू. बाहेर जावा, बाहेर कुठल्या एखाद्या हॉटेलमध्ये चहा नाश्ता तुम्हाला जे करायचं ते करा. कारण इथे जे पोहे आहेत ते 70 रुपयाला पोहे होते आणि 50 रुपयाला चहा होता. तर त्यावरून समजू शकता तुम्ही. तर आम्हाला ते महागात पडलं. पण तुम्ही लक्षात ठेवा, नेक्स्ट टाईम कुठला जर विला बुक करताय तर एक तर त्यांना पहिलेच विचारून ठेवा की कोणती गोष्ट कितीला आहे आणि नंतर डिसाईड करा की तुम्ही इथे खाणार आहेत की बाहेर खाणार आहेत. तसे पोहे मस्त होते मित्रांनो. तर सबस्क्राईब करून ठेवा.